विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टरला सुरुवात करत आहोत। या चॅप्टर मधला पहिला जो पॉइंट आहे हा आहे ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम। या ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम या संदर्भात आपण 11वी मध्ये शिकलेलो आहोत, तरी पण एकदा समजून घ्या। आपण जर एक लोखंडाचा तुकडा खिळा घेतला आणि याच्या भोवती जर तांब्याची तार गुंडाळली, एक प्रयोग आहे हा, एक लोखंडी खिळा घ्या, गदाचा तुकडा घ्या, त्याच्या भोवती तांब्याची तार गुंडाळा जाड, आणि ह्या फ्री एंड मध्ये बॅटरीचा मोठा जो सेल आहे आपला 1.5 व्होल्ट ईएमएफ असणारा हा जोडा, आणि बघा तुमच्या असं लक्षात येईल हे जे दोन टोकं आहेत, हा जो आयर्न रॉड आहे किंवा लोखंडी खिळा आहे, यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज डेव्हलप झालेल्या असतील। हे आपलं एक्सपेरिमेंट झाला। मग थोडासा विचार करा की या आयर्न मटेरियल मध्ये मॅग्नेटिक फील्ड कशामुळे डेव्हलप झालं। तर आपण बॅटरी किंवा सेल जोडल्यानंतर यामधून करंट फ्लो होतो, आणि हा जो करंट आहे हा असा टर्न घेतलेले आहेत आपण याचे बरेच, त्याच्यामुळं सर्क्युलर करंट या लोखंडी खिळ्याभोवती करंट हा सर्क्युलर पाथ मध्ये जातो आणि याच्या सेंटर मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते। आपण आयर्न मटेरियल वापरला असल्यामुळं ते आपल्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टी तुम्ही दुसऱ्या एखाद्या टाचण्या किंवा याच्या जवळ जर नेला तर त्या तुम्हाला आकर्षित करताना दिसतील। आता याच्या पाठीमागचं बेसिक असं आहे, करंट सर्क्युलर पाथ मध्ये फिरला, करंटची मोशन सर्क्युलर आहे, आणि तुम्हाला माहित आहे करंट म्हणजेच काय, रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन। याचाच अर्थ इलेक्ट्रॉन हे सर्क्युलर मोशन मध्ये फिरतात, आणि म्हणून याच्या सेंटर मध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते। ह्या एक्सपेरिमेंट वरून तुम्ही पाहिलं हे इलेक्ट्रोमॅग्नेट, या मॅग्नेटला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट असं म्हणतो, आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड या कॉइलच्या सेंटर मध्ये तयार झाली, त्याची जी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे त्याचा फॉर्म्युला आहे NIA। N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉइल, I म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ कॉइल, सॉरी I म्हणजे करंट फ्लोइंग थ्रू द कॉइल, आणि A म्हणजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कॉइल। ही जी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली याची डायपोल मोमेंट या फॉर्म्युलाने दिली जाते, आणि यावरूनच या डायपोल मोमेंटचं जे युनिट आहे हे आहे एम्पियर मीटर स्क्वेअर। ह्या प्रॅक्टिकल बाबीचा विचार करून ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम आपण असं बघितलं किंवा असं आहे, प्रत्येक सबस्टन्स हा मॅग्नेटिक प्रॉपर्टीनुसार 3 प्रकारच्या सबस्टन्स मध्ये डिवाइड केला जातो। आपण बघणार आहोत ते, एक आहे डायमॅग्नेटिक, दुसरा पॅरामॅग्नेटिक, आणि तिसरा फेरोमॅग्नेटिक। तर डायमॅग्नेटिक सबस्टन्स हा मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवत नाही, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स वीक मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतो, तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स स्ट्रॉंग मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतो। आता ह्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी सबस्टन्सना दाखवण्याच्या पाठीमागे जे ओरिजिन आहे ते काय आहे, एका वाक्यात आपल्याला सांगता येईल, ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम लाईज इन सर्क्युलेटिंग चार्जेस इन एन ॲटम। आता आपल्याला माहित आहे ॲटमच्या सेंटर, ॲटम तुम्ही शिकलेला आहात, ॲटमच्या सेंटर मध्ये पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो, आणि याच्या भोवती या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात। हे पण तुम्हाला माहित आहे, ट्वाइस n स्क्वेअर ही नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची संख्या आहे, वेअर n इज नंबर ऑफ ऑर्बिट्स, म्हणजे पहिल्या ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन, 8, 18 अशा पद्धतीने। आता हे इलेक्ट्रॉन या न्यूक्लियस भोवती फिरत असल्यामुळं ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनच्या ह्या फिरण्यामुळे ॲटमच्या या सेंटर मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी डेव्हलप होते, त्याची मॅग्नेटिक मुवमेंट असते, आणि म्हणून आता
आपल्याला माहित आहे ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन दोन प्रकारे फिरतो. एक आहे ऑर्बिटल मोशन. ऑर्बिटल मोशन म्हणजे न्यूक्लियस भोवती फिरणं आणि स्वतः भोवती फिरणं. स्वतः भोवती फिरणं म्हणजे स्पिन मोशन. म्हणून या दोन्ही प्रकारच्या मोशनमुळे ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन मुळे जे मॅग्नेटिक मुवमेंट तयार होते त्याला आपण म्हणणार ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट. ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट associated with orbital motion of electron is called as orbital magnetic moment. आणि दुसरी spin magnetic moment. We also know that magnetic moment is a vector quantity. Hence, electron possess two type of magnetic moment: orbital magnetic moment, spin magnetic moment, and vector sum of these two orbital moment gives resultant magnetic moment of electron. आता एक्सपेरिमेंटली हे असे प्रूव्ह झालेलं आहे यांची मॅग्नेट्यूड कधीच सेम नसते आणि म्हणून यांची वेक्टर ऍडिशन कुठल्याच कंडिशन मध्ये झिरो येत नाही. याचाच अर्थ असा आहे सिंगल इलेक्ट्रॉन ऑलवेज हॅज रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट. अशा पद्धतीनं आपल्याला ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझमचा हा एवढा पार्ट समजून घेतला का बघा. रिपीट करतो मी. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम ऑफ ए सबस्टन्स लाइज इन सर्क्युलेटिंग चार्जेस in an atom. Now we know that in atom electron revolves around the nucleus in circular orbit. An electron has two types of motion: orbital motion and spin motion. Magnetic moment associated with orbital motion of electron is called as orbital magnetic moment, and magnetic moment associated with spin motion of electron is called as spin magnetic moment, and magnetic moment is a vector quantity. Hence, resultant magnetic moment of electron is the vector sum of magnetic moment of orbital magnetic moment and spin magnetic moment of electron. In this way, each electron has resultant magnetic moment. As magnitude of orbital magnetic moment and spin magnetic moment never become zero, that means their vector sum never comes out to be zero. Hence we can say that electron always has resultant magnetic moment. But what happens? Now we know that in first orbit there are two electrons. Now the total magnetic moment of this electron and total magnetic moment of this electron, it may be different. It may have same magnitude, different magnitude. But if there are equal number of electrons in an orbit, the total magnetic moment or contribution of the total magnetic moment of electron in that orbit might be zero. They may cancel with each other. Hence, contribution of magnetic moment by the inner orbit is not taken into consideration. Only the electrons which lies in the outermost orbit shows resultant magnetic moment. If they have equal number, if they have unequal number, we will see later on. आता सबस्टन्सचे तीन प्रकार कसे पडले आता बघा. डायमॅग्नेटिक सबस्टन्स, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स हे तीन प्रकार कशावरून पडले. तुम्ही आता इलेक्ट्रॉनचे मॅग्नेटिक मुवमेंट कळलं तुम्हाला. इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट प्लस स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट वेक्टर ऍडिशन. Resultant magnetic moment of electron
is vector sum of orbital magnetic moment and spin magnetic moment. Now magnetic moment of atom, we know that in an atom there are number of electrons. Hence magnetic moment of atom can be written as vector sum of magnetic moment of electron. Now this vector addition of magnetic moment of all the electron in an atom decides the nature of atom. Now if vector sum of all the electrons, vector sum of magnetic moment of all the electron in an atom is 0, that means resultant magnetic moment of all the electron is 0, then magnetic moment of atom is 0. If the magnetic moment of atom is 0, then the magnetic moment of substance is 0. If the magnetic moment is 0, substance do not show any magnetic property. Such substance is called as diamagnetic substance. That means the atom of a diamagnetic substance do not shows any resultant magnetic moment. Why? Because in that atom the vector sum of magnetic moment of all the electron is 0. The next, paramagnetic substance. Now if this vector sum of all the electron in an atom comes out to be a small quantity, that means the atom has small magnetic moment. If the atom has resultant magnetic moment, we can say that it is an atomic magnet. Atomic magnet means atom having resultant magnetic moment. If atom has resultant magnetic moment and in substance there are large number of atoms, hence there again their vector sum is become more. Hence the substance shows magnetic property. If the magnetic properties are weak, that means resultant magnetic moment of all the atom is small, then the substance is known as paramagnetic substance. And the last one is ferromagnetic substance. In case of ferromagnetic substance, atom of a ferromagnetic substance have strong magnetic property. Why strong magnetic property? Because of strong magnetic moment. That means this vector sum of magnetic moment of all the electron is maximum. Now if the atom shows maximum dipole moment, automatically substance shows maximum dipole moment. That means strong magnetic property. And if such substance comes into the category of ferromagnetic substance. We know that ferrous, cobalt, nickel, these are the examples of ferromagnetic substance. Now here ferromagnetic substance shows strong magnetic properties, paramagnetic substance shows weak magnetic property, diamagnetic substance do not show any magnetic property. आता डायमॅग्नेटिक सबस्टन्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवत नाही. का दाखवत नाही? तर त्याच्या ऍटम मध्येच मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवत नाही. ऍटम का मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवत नाही? तर मॅग्नेटिक मोमेंट ऑफ ऑल द इलेक्ट्रॉन्स इन दॅट ऍटम वेक्टर सम इज 0. याच्यामध्ये ही वेक्टर सम कमी येते, स्मॉल क्वांटिटी, याच्यामध्ये स्ट्रॉंग येते. अशा पद्धतीनं सबस्टन्स मॅग्नेटिक प्रॉपर्टीच्या सहाय्यानं याचे 3 प्रकारामध्ये डिवाइड केल्या जातात. आता हा जो पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मधले
ऍटम जे आहेत हे ऍटम स्मॉल मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवतात, परंतु पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स अंडर ऑर्डिनरी कंडिशन म्हणजे काय, त्याला जर आपण कुठल्याही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला नाही तर त्याची रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट ही 0 असते. कारण ऑर्डिनरी कंडिशन मध्ये या ऍटमची जी डायपोल मुवमेंट आहे त्याची जी वेक्टर ऍडिशन आहे ती रॅन्डम डायरेक्शनला असल्यामुळे ती 0 येते. मात्र हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स जर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, तर याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी वाढते. म्हणजे पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स बिकम मॅग्नेटाइज व्हेन इट इज प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. The magnetic property of paramagnetic substance can be increased by increasing the strength of external magnetic field. ह्याचप्रमाणे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सच्या बाबतीत पण आपल्याला सांगता येईल. फक्त फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये डोमेन स्ट्रक्चर असते. आता डोमेन स्ट्रक्चर म्हणजे काय? डोमेन इज अ स्मॉल क्रिस्टल लाइक रिजन which is formed by strong exchange coupling between various adjacent atomic magnet. म्हणजे काय, निरनिराळे ॲटम एकत्र येऊन त्यांचा एक रिजन फॉर्म होतो, त्याला डोमेन असं म्हणतात. अशा पद्धतीनं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये डोमेन स्ट्रक्चर असते. हे या ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम बाबत आपल्याला सांगता येईल. आता आपण यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे मॅग्नेटायझेशन म्हणजे काय ते समजून घेऊ. मॅग्नेटायझेशन याला MZ असं दर्शवलं जाते, कॅपिटल M. मॅग्नेटिक मुवमेंट ही स्मॉल m या अक्षरात दर्शवतात, वेक्टर. कॅपिटल MZ किंवा M हे आपण मॅग्नेटायझेशन साठी वापरणार आहोत. आता मॅग्नेटायझेशन कशाला म्हणायचं, मी तुम्हाला आताच म्हटलं, ज्या वेळेस पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला जातो त्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टीज डेव्हलप होतात, म्हणजे त्याची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट वाढते. आणि ही जी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द सबस्टन्स, हा जो रेशो आहे या रेशोला मॅग्नेटायझेशन असं म्हणतात. म्हणजे MZ किंवा M बरोबर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आणि आपल्याला माहित आहे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला आहे, युनिट आहे एम्पियर मीटर स्क्वेअर आणि व्हॉल्यूमचं युनिट आहे मीटर क्यूब. म्हणजे या मॅग्नेटायझेशनचं युनिट होईल एम्पियर मीटर. थोडंसं समजून घ्या. एक उदाहरण सांगतो. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना वर्गामध्ये 50 मुलं आहेत, शिक्षक एकच आहे, पण ह्या शिक्षकांनी शिकवलेलं किती मुलाला समजणार, किती मुलांना तो कॉन्सेप्ट अंडरस्टँड होणार, हा त्या मुलावर डिपेंड आहे. मुलांनी आत्मसात केलेलं ज्ञान म्हणजे ते झाले मॅग्नेटाइज. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे शिक्षक. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स किती मॅग्नेटिक प्रॉपर्टी अक्वायर करतो त्याला म्हणायचं मॅग्नेटायझेशन ऑफ दॅट सबस्टन्स. आणि म्हणून मॅग्नेटायझेशन म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पर युनिट व्हॉल्यूम. मॅग्नेटायझेशन ही जी टर्म आहे ही आपल्याला पुढच्या काही कन्सेप्ट मध्ये वापरता येणार आहे. पुन्हा एकदा रिवाइज करू. ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम मध्ये आपण काय पाहिलं,
सबस्टन्स तीन प्रकारचे आहेत, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक. मॅग्नेटिझमचं ओरिजिन कशात आहे? ॲटम मध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉन मध्ये. इलेक्ट्रॉन हा कसा रिव्हॉल्व होतो ॲटम मध्ये न्यूक्लियस भोवती? दोन पद्धतीनं, ऑर्बिटल मोशन आणि स्पिन मोशन. ऑर्बिटल मोशन मुळे होणाऱ्या मॅग्नेटिक मुवमेंटला ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट असं म्हणायचं. स्पिन म्हणजे स्वतः भोवती फिरणे. स्पिन मोशन मुळे होणाऱ्या मॅग्नेटिक मुवमेंटला स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट म्हणायचं. आपल्याला माहित आहे मॅग्नेटिक मुवमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून इलेक्ट्रॉनची टोटल मॅग्नेटिक मुवमेंट कशी होईल? वेक्टर ॲडिशन. कशा कशाचं वेक्टर ॲडिशन? ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन आणि स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. कोणत्याच कंडिशन मध्ये या दोघांची मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन, मॅग्नेट्यूड सेम आणि डायरेक्शन अपोजिट अशी कंडिशन होत नाही. म्हणून इलेक्ट्रॉन, सिंगल इलेक्ट्रॉन नेहमी मॅग्नेटिक मुवमेंट दाखवतो, त्याला मॅग्नेटिक मुवमेंट असते. मात्र ॲटम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, त्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची वेक्टर ॲडिशन ही कदाचित 0 येऊ शकते. जर ती 0 येत असेल तर तो ॲटम मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवणार नाही. जर ती कमी आली तर वीक मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवेल. ती वेक्टर ॲडिशन जास्त आली तर तो ॲटम स्ट्रॉंग मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवेल. म्हणून 0 मॅग्नेटिक प्रॉपर्टी डायमॅग्नेटिक सबस्टन्सचा ॲटम दाखवतो. वीक मॅग्नेटिक प्रॉपर्टी पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सचा ॲटम दाखवतो. स्ट्रॉंग मॅग्नेटिक प्रॉपर्टी फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचा दाखवतो. आता यानंतर मॅग्नेटायझेशन आपण शिकलो. मॅग्नेटायझेशन कशाला म्हणायचं? when paramagnetic substance is placed in external magnetic field, its magnetic property increases. That means magnetic dipole moment increases. The magnetic dipole moment per unit volume of a substance gives magnetization of that substance. त्याचा फॉर्म्युला mz किंवा m आणि युनिट एम्पियर मीटर. आपण यानंतर आता पुढच्या टर्म्स पुढच्या लेक्चरमध्ये बघू.